होप तुम्ही सगळे छानच असाल. आता आधी चेक इन करतो आम्ही, मग बघूया आपण बाकीचं पार्ट. वा. आणि ही आहे रमादा इनकोरची रूम. आणि इकडे सिंगल बेड आहे, इकडे डबल बेड आहे. आणि कालची जी रूम होती ना ती खूपच छोटी होती, सगळं कंजेस्टेड वाटत होतं. पण ही छान आहे, स्पेशियस पण वाटती आहे. मस्त TV आहे, टेबल आहे, छोटे बॉटल दिले, कॉफी मशीन सुद्धा आहे. वा. आणि वा काय मस्त माउंटेन व्ह्यू आहे. आणि हा माउंटेन म्हणजे आरुष आमचा म्हणतो की केक सारखा दिसतो. तर तुम्हाला पण केक सारखा दिसतो का सांगू? हो, हे फुटबॉल स्टेडियम आहे इथलं. येस, स्वित्झर्लंड मधलं सगळ्यात मोठं फुटबॉलचं स्टेडियम इथं आहे जिनिवामध्ये. हो. वा मस्त. इथं बरंच काही काही दिलेलं आहे त्यांनी, चॉकलेट पण दिलंय. वा मस्त. आणि इथे पण लॉकर वगैरे आहे, प्रॉपर लॉकर आहे, हँगर दिलेले आहेत. आणि वॉशरूम पण मस्त आहे एकदम. हे ब्रेकफास्टला, तर हे ब्रेकफास्टमध्ये बरंच काही काय आहे. हे एक आहेत, तर आम्ही व्हेजचं बघत आहे. व्हेज काउंटर त्यांना काल मी सांगितलं होतं काहीतरी व्हेजवाल्यांसाठी करा म्हणून. तर पोटॅटोचं त्यांनी केलेलं आहे, पोटॅटो काइंड ऑफ टिक्की, ड्रायफ्रुट्स. कालच्यापेक्षा आजच्या हॉटेलमध्ये मस्त वाटते ब्रेकफास्ट, आहे ना? मशरूम. हां, आज मस्त आहे ब्रेकफास्ट, खूप छान. ड्रायफ्रूट्स, सीड्स त्यांनी दिलेत. वा. काल काही इतकं हे नव्हता, पण आज खूप मस्त आहे ब्रेकफास्ट. चला. ज्यूस आहेत. एक फ्रूट कॉकटेल आहे आणि ऑरेंज ज्यूस आहे. फ्रूट सॅलड आहे, बटर आहे. इकडे करतो ब्रेकफास्ट. आणि इकडे टी कॉफी आहे. इथे ना मस्त पॅनकेक बनवायची मशीन आहे, छान वाटली बघून. पण आता आम्ही ट्राय नाही केली कारण. आणि आमच्या बॅग ज्या आहेत त्या अजून आम्हाला मिळाल्या नाहीत, त्यामुळं आता तेच कपडे किती दिवस घालणार, त्यामुळं आम्ही काही शॉपिंग करायला आलो. इथे आता आम्ही शॉपिंग करणार. हा एक मॉल आहे, असं बघू आता काही मिळते का आम्हाला. तर इथे आम्ही आलो तर इकडे बहुतेक कपडे नाही आहेत, सगळी ग्रोसरीज दिसत आहे, व्हेजिटेबल मार्केट सारखं. आणि इकडं वाईन, अल्कोहोलचं कलेक्शन. बापरे, बाबा बाबा बाबा. इकडे दारू पिणारे जर आले तर त्यांची एकदम चंगळच आहे, कारण खूप जास्ती अगदी व्हरायटी ऑफ कलेक्शन इथं दिसत आहे. आपण जसं मॉलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं कपड्यांचं कलेक्शन बघतो, तसंच व्हरायटी ऑफ कलेक्शन इथं अवेलेबल आहे. आणि युरोपियन कल्चरच असं आहे की आम्ही मोस्टली बघितलं, जितके दिवस स्वित्झर्लंडमध्ये होतो तितके दिवस बघितलं, तर त्यांना असं संध्याकाळ झाली की 5-6 नंतर सगळं क्लोज होतं आणि मस्त सगळे हॉटेलच्या बाहेर, रेस्टॉरंटच्या बाहेर असे वाईन्सच्या बॉटल घेऊन, ग्लास घेऊन मस्त एन्जॉय करत बसलेले असतात. थोडेफार आहेत कपडे, इथं बहुतेक आम्ही घेऊ, कारण खूप भयानक कॉस्टली आहे इकडं सगळं. इथे बघा, हा पण ऑलमोस्ट 50 CHF म्हणजे 5000चा शर्ट आहे. हा एकदम सिम्पल आहे तरी पण, आणि बाकीकडचं खूप जास्त कॉस्टली आहे. बघू आता. इथं हा एक ब्लू शर्ट आहे, हा चांगला वाटतंय मला. हा ब्लू. आणि आमच्या बॅगबद्दल अपडेट, अजून पण आम्हाला बॅग मिळालेल्या नाही आहेत. इट्स रिअली व्हेरी पॅथेटिक. पण ठीक आहे, आम्हाला फिरायचं आहे, एन्जॉय करायचं आहे, त्यामुळं आत्ता आम्ही जिनिवा फिरायला जाते. बघू आता. आम्ही जिथे राहिलो आहे ना ते एक मॉलच आहे, म्हणजे रमाडा म्हणून.
आणि त्या मॉलमध्येच हॉटेल आहे. तर हॉटेल खूप छान होतं, फक्त त्या बॅगनी आम्हाला खूप म्हणजे खूप जास्त इरिटेट केलं. ठीक आहे, पण प्रवासामध्ये ह्या अशा गोष्टी होत राहतात. बघू आता. तर हा आमचा बस स्टॉप आहे. तर इथं कसं ओळखायचं, तर इकडे बाजूला ना मिनिट्स असं लिहिलेलं आहे. तर आम्हाला जायचं इथे 80 नंबरची जी बस आहे बेल एअर, तर ती आता 7 मिनिटांनी येणार आहे आणि 20 मिनिटांनी येणार आहे. तर हे सगळं कसं नवीन ठिकाणी आल्यानंतर काही काही गोष्टी कळायला तुम्हाला वेळ लागतात. आणि हा बस स्टॉप आहे. आणि पण इथं असं प्रॉपर तिकीट स्टेशन आहे. इथं तुम्हाला तिकीट मिळू शकतं, पण आमचं पास आहे त्यामुळं आमचं फ्री ऑफ कॉस्ट आहे इथं. आणि इथं हा मॅप आहे. वा, आणि या अशा बसेस आहेत. आता येईल आमची 6 मिनिटातच बस. आणि ही आहे आमची 80 नंबर बस, बेल एअर 80. तर आता इथे पहिला स्पॉट आम्ही एक्सप्लोर करणार आहे जिनिवामधला, तो म्हणजे फ्लॉवर क्लॉक. खूप छान असं फुलांचं क्लॉक बनवलेलं आहे. तर बघू आता. आणि इथून ते साधारण 700 मीटर डिस्टन्सवर आहे. तर आता मी बसनी आलो, पोहोचलो, आता चाललो आहे. आणि हे जे असे रोड बघितले का, तर म्हणजे मेन रोडवरूनच हे असं ट्रॅमचं पण काय म्हणतात त्याला, रूट आहे. आपण काय म्हणतो, रूळ आहे मराठीमध्ये म्हणतो ना, रेल्वेचं कसं रूळ असतं तसं हे नॉर्मल जे रोड आहेत तिथेच हे असे ट्रॅमचे पण रूळ आहेत. वा, हे जे आहे ना, हे जिनिवामधलं टॉलेस्ट फाउंटन आहे. हे पण खूप फेमस आहे. आणि 140 मीटर उंच असणाऱ्या या फाउंटनबद्दल सांगायचं झालं तर 2008 साली स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रिया यांनी ज्या फुटबॉल कॉम्पिटिशन ऑर्गनाईज केल्या होत्या, तर त्याच्या लोगोमध्ये हे होतं क्लॉक. कसं मस्त काटा फिरतोय ना, कसं काय पण हे टायमिंग 12 वाजले बरोबर. हो, आणि हे रिअल टायमिंग आहे. तुझ्या मोबाईल मधलं दाखव ना. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये 12 वाजून 6 मिनिटं झालेत आणि सेम इथे सुद्धा 12 वाजून 6 मिनिटं झालेत. कसं काय ना. आणि स्वित्झर्लंड जे आहे ते अजून एका खास गोष्टीसाठी खूप प्रसिद्ध आहे, ते म्हणजे स्विस वॉचेससाठी. आणि हे ऋतुमानानुसार बदलणारं आणि अचूक असं टायमिंग दाखवणारं, फुलांवरती चालणारं हे घड्याळ बघितल्यानंतर खरंच खूप सुंदर वाटलं. अतिशय सुंदर असं हे घड्याळ आहे. आणि विशेष म्हणजे हे अचूक टायमिंग दाखवतं. आणि हे आहे जिनिवा, जो सगळ्यात मोठा लेक आहे स्वित्झर्लंडमधला, त्या लेकच्या जवळच. आणि ह्या सगळे म्हणजे हे फाउंटन, फ्लॉवर क्लॉक, या सगळी ही प्रेक्षणीय स्थळं जवळजवळ आहेत. आणि इवन युनायटेड नेशनचं हेडक्वार्टर आणि त्याचसोबत रेड क्रॉस आणि WHO याची सुद्धा मेन संस्था स्वित्झर्लंडमध्ये आणि जेनिवामध्ये आहेत. आणि असं जागतिक असं संस्था असलेलं हे जिनिवा शहर आहे. आणि इथे आहे फ्रीज, मॅग्नेट खूप सारे, माझे फेवरेट. पण मला माहीत नाही अजून काय घ्यायचे, त्यामुळं इथं नाही घेणार आम्ही. इथं 6 आहेत. सगळे आहेत का. आणि या छोट्या छोट्या ट्रेनसुद्धा अवेलेबल असतात जिनिवा स्मॉल टूरसाठी, कारण सगळे प्लेसेस ते जवळजवळ आहेत त्यामुळं. तर अर्थातच आम्ही विचारायला गेलो होतो की इथे स्विस पास वगैरे चालतो का म्हणून. आणि त्याचसोबत जिनिवा लेकचं बोटिंगसुद्धा अवेलेबल असतं. अर्थात त्याचं टायमिंग जे आहे ते संध्याकाळच्या वेळेला आहे आणि आम्ही दुपारच्या वेळी गेलो होतो, त्यामुळं आम्हाला इथे बोट राईड मिळाली नाही. पण तुम्ही जर त्या वेळामध्ये गेला असाल तर नक्की तुम्ही बोट राईड करू शकता. हां, आणि प्रत्येक ठिकाणी म्हणजे जर तुम्ही बोट राईडला वगैरे गेलात तर तिथं आवर्जून विचारा, कारण जर तुमचा स्विस फॅमिली पास असेल तर बऱ्याच बोट राईड्सला डिस्काउंट असतो. इवन तुम्ही जे केबल कारनी वगैरे जाता माउंट तिथलीसला, तर तिथंसुद्धा डिस्काउंट दिले जातात. ही अशी मस्त ट्रॅम. आणि इथं ना खूप छान अशा यांच्या ट्रॅव्हल बस वाटल्या. बघा ना, इथं ट्रॅव्हल बसमध्ये किती छान मस्त कॉफी मशीन वगैरे कशी त्यांनी ठेवलेलं आहे.
मस्त असं. चल, हा इथे असा बस स्टॉप आहे आणि हे इथं आमचं हॉटेल आहे रमाडा. हा आणि इथं हे हा फुटबॉलचं स्टेडियम आहे इथे. आणि इथे असं ॲक्च्युली ना इथं मॉल पण आहे आणि मॉलच्या शेजारीच हे हॉटेल आहे रमाडा. आणि इथे आम्ही राहिलो जेनिवामध्ये. छान आहे, म्हणजे मस्त आहे हॉटेल. रूम वगैरे पण चांगले आहेत. आता थोडंसं काहीतरी खायचं आणि जायचं. 12 मिनिटावर. आणि इथं ना हे सगळं असं जाळं आहे. आणि हे जे लाईटचं जाळं आहे ना, याच्यावरती ह्या ट्रॅम चालतात. सगळं छान आहे. खूप आमचं लगेच येईल असं आम्ही तर बघू. नाही तर आम्ही जाऊ तिकडे हॉटेल त्याला झुरिशला प्लॅन करतोय बघा कसं काय करणार. पण होप सो त्यांचं वेटिंग फॉर देअर कॉल. लेट्स. येस. आणि तुम्हाला प्लॅन करायचं असेल तर तुम्ही स्वित्झर्लंड सोबत दुसरी एखादी कंट्री पण ट्राय करू शकता. ऑस्ट्रिया अगदी तुम्हाला सेम स्वित्झर्लंड सारखीच आहे ऑस्ट्रिया, ती तुम्ही करू शकता. पॅरिस आहे, इटली आहे. पॅरिस आहे, इटली आहे. युरोपच्या तुम्ही कुठल्याही करू शकता, पण आम्ही फक्त स्वित्झर्लंड करतोय. तर ट्रेनचा सुंदर असा प्रवास करत आम्ही जिनिवावरून पोचलो बर्नला. तर आजचा आणि उद्याचा मुक्काम आमचा आहे बर्नमध्ये. तर आता सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला 2 ट्रॅम बदलायचे आहेत आणि आम्ही पोचणार आमच्या हॉटेलला. आणि हॉटेलमध्ये गेल्यानंतर आजचा दिवस आमचा राहिलेला जो रिमेनिंग डे आहे तो आम्ही आरामच करणार आहे. आणि उद्या उठल्यानंतर फ्रेश होऊन आम्ही सकाळी बर्न सिटी बघायला जाणार आहे. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच गाईज. थँक्यू.